सागर ज्ञान रंजनाचा सागर आकाशवाणी अहमदनगर. आकाशवाणी अहमदनगर 100.1 FM अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात लोकप्रिय रेडिओ चॅनल. श्रोते होतं सकाळचे 8:40 झालीत. प्रासंगिक या कार्यक्रमात ऐकूया दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगरचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे यांची सुदाम बटुळे यांनी घेतलेली ही मुलाखत. श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, आपल्या राज्यासह संपूर्ण देशभर सध्या 30 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान आपण दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करणार आहोत. खरं तर हा दक्षता जनजागृती सप्ताह आपण का साजरा करायचा किंवा याच्या पाठीमागची प्रशासनाची काय भूमिका आहे याविषयी आज आपण आपल्या मुलाखतीमध्ये बोलणार आहोत. आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये अहमदनगर इथल्या जे काही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अँटी करप्शन ब्युरो ज्याला आपण म्हणतो त्याचे पोलीस उपअधीक्षक प्रवीण लोखंडे साहेब आलेले आहेत. लोखंडे साहेब, आपलं मुलाखतीमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. खरं तर श्रोते हो, आपण आपल्या वेगवेगळ्या कामासाठी शासकीय, निमशासकीय किंवा शैक्षणिक संस्था असतील, सहकारी संस्था असतील, बँका असतील, अशा वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो आणि कळत नकळत काही ठिकाणी आपल्याला आपलं काम होण्यासाठी लाचेची किंवा पैशांची मागणी केली जाते. अशा वेळेला ज्याचं काम असतं तो थोडासा गडबडतो आणि कधी कधी देऊन टाकतो. परंतु जर त्याला तक्रार करायची असेल तर ती कोणाकडे करायची किंवा त्याच्यासाठी काही टोल फ्री नंबर आहेत का किंवा आपल्या जिल्हा स्तरावर याचं काही ऑफिस असतं का, तर या सगळ्या गोष्टीवरती आज आपण बोलणार आहोत. तर सुरुवातीला लोखंडे साहेब, आपल्या श्रोत्यांना सांगूया की हा जो आपला विभाग आहे अँटी करप्शन ब्युरो, तर तो कोणत्या कायद्याअंतर्गत चालतो? हा जो लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो आहे तो भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम सन 1988 आणि त्याच्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आली, सुधारणा करण्यात आली सन 2018 मध्ये. तर या कायद्यातील तरतुदीनुसार ह्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं कामकाज चालत असतं. आता तुम्ही भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन 1988 आणि त्या काही सुधारणा कायदा 2018चा उल्लेख केला, तर याच्या अंतर्गत आपण कोणाकोणाविरुद्ध भ्रष्टाचाराचं प्रकरण असेल तर ती कारवाई करू शकतो? आपण याच्यामध्ये लोकसेवक, आता लोकसेवक म्हणजे काय तर याची व्याख्या ही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अंतर्गत या कायद्याचं कलम 2क यामध्ये करण्यात आलेली आहे. आता यामध्ये कोणकोणत्या व्यक्ती येतात याविषयी सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. यामध्ये सर्व राज्य शासकीय, त्याचप्रमाणे केंद्र सरकारी नोकर, सर्व निमशासकीय कार्यालय, महामंडळे, अनुदानित सर्व शैक्षणिक संस्था, विद्यापीठे आणि विद्यापीठांमधील नोकर वर्ग, त्याचप्रमाणे शासनाकडे नोंदणी केलेल्या व शासनाचे नियंत्रण असलेल्या सर्व संस्था, यामधील अधिकारी, कर्मचारी आणि सर्व लोकप्रतिनिधी यांचा समावेश होतो. आता आपण जर या अधिनियमाची कार्यकक्षा सांगायची झाली किंवा आपलं जे काही विभाग आहे महाराष्ट्र राज्याचा जर विचार केला तर अँटी करप्शन विभागाची जी काही रचना आहे ती कशा पद्धतीने असते? अँटी करप्शन विभागाची महाराष्ट्रातील किंवा एखाद्या राज्यातील जर रचना आपण पाहिली तर आता हा जो भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम आहे हा केंद्रीय कायदा आहे आणि तो संपूर्ण देशभरामध्ये लागू आहे. आता महाराष्ट्रामध्ये मुंबई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं मुख्यालय आहे आणि त्या ठिकाणी पोलीस महासंचालक दर्जाचे अधिकारी हे प्रमुख असतात. महाराष्ट्रात मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग हा महासंचालक यांच्या अखत्यारीत स्वतंत्र विभाग आहे आणि त्याचे प्रमुख हे पोलीस उपमहानिरीक्षक दर्जाचे अधिकारी असतात. त्याचप्रमाणे राज्यामध्ये ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, अमरावती आणि नागपूर या ठिकाणी परिक्षेत्रीय कार्यालय आहेत. तेथे पोलीस अधीक्षक हे प्रमुख असतात आणि प्रत्येक जिल्ह्याचे पोलीस उपअधीक्षक हे प्रमुख असून त्यांचे मदतीस आवश्यकतेनुसार अधिकारी आणि पोलीस अंमलदार असतात. बरं, आता आपल्या अहमदनगर जिल्ह्याचा विचार केला तर जे काही एसीबी ऑफिस आहे तर त्याच्या अंतर्गत कोणकोणत्या स्वरूपाच्या गुन्ह्यांचा तपास केला जातो? आता याच्यामध्ये जसं एखादा लोकसेवक असेल, शासकीय नोकर असेल, त्याने लाचेची मागणी करणे किंवा काही वेळेस काय होतं की लोकसेवकास लाच देणे, जसं लाच देणं आणि लाच घेणं हा दोन्ही गुन्हा आहे. त्याचप्रमाणे काही लोकसेवक असे असतात की त्यांचा जो ज्ञात स्रोत आहे म्हणजे नोन सोर्सेस ऑफ इन्कम, तर त्या ज्ञात स्रोतापेक्षा
त्याच्यातून मिळालेल्या उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती जर त्याने कमावली असेल तर त्याची चौकशी करणे, अशा गुन्ह्यांचा तपास हा अँटी करप्शन ब्युरो ACB मार्फत केला जातो. लाच देणं आणि लाच घेणं हा गुन्हा आहे, परंतु याच्यामध्ये मुख्य जो गोष्ट असते तर ती आहे तक्रारदार. परंतु बऱ्याचदा तक्रारदारांना माहिती नसतं की नेमकं आपलं कशा पद्धतीनं त्याची कंप्लेंट आहे किंवा एखाद्या लोकसेवकानं आपल्याकडे पैशाची मागणी केल्यानंतर आपण पुढे काय केलं पाहिजे. तर तो जो काही तक्रारदार आहे त्याला प्रत्यक्षरित्या आपल्या कार्यालयात येण्याची आवश्यकता असते का? त्याने प्रत्यक्षरित्या यावंच असं देखील काही नाही. तक्रारदाराने दूरध्वनीवरून जरी आमच्याशी संपर्क साधला तरी देखील त्याने दिलेली तक्रार जर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाच्या कक्षेत येत असेल तर त्याला प्रत्यक्ष कार्यालयात येण्याची आवश्यकता नाही. ACBचं पथक त्या ठिकाणी जाऊन त्याची तक्रार घेऊन पुढील कार्यवाही करत असतं. तसंच आमचा 1064 हा टोल फ्री नंबर पण आहे. त्या टोल फ्री नंबरवर देखील संपर्क करून तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतो. म्हणजे अगदी सोप्या पद्धतीमध्ये ग्रामीण भागातला जरी एखादा तक्रारदार असला तरी त्याने 1064 हा जो काही टोल फ्री नंबर आहे त्याच्यावरती जरी संपर्क केला किंवा आपला जो काही कार्यालयाचा नंबर आहे 0241 नगरचा कोड नंबर आणि 2423-677 यावरती जरी फोन केला तरी त्याची तक्रार नोंदवली जाऊ शकते. अगदी बरोबर. समजा तो जो काही तक्रारदार आहे त्याची एक मुख्य अट अशी असते की माझी जी काही ओळख आहे तर ती उघड होईल का, मग माझं जर उघड झाली तर माझं काम अडेल. तर अशा वेळेला ACB कार्यालयाकडून जो काही तक्रार असते त्याची ओळख गुप्त ठेवली जाते का? हो, अगदी बरोबर. कारण तक्रारदाराची ओळख ही गुप्त ठेवण्याची पूर्णतः दक्षता घेण्यात येते आणि त्याची जी ओळख आहे ती आपण गुप्त ठेवतो. कुठल्याही मीडियामध्ये त्याची आपण ओळख देत नाही, नामोल्लेख करत नाही. ज्यावेळेस एखाद्या लोकसेवकानं एखाद्या तक्रारदाराला पैशाची मागणी केलेली असते आणि तक्रारदाराने आपल्याकडे अप्रोच केल्यानंतर जो काही ट्रॅप आपण सापळा लावला जातो तर त्याच्यामध्ये जी काही रक्कम असते लाचेची तर ती कोणाकडून पुरवली जाते? आता हे जे तक्रारदाराकडे लाचेची मागणी होते तर जेवढ्या रकमेची मागणी केल्याचं लाच मागणी पडताळणीमध्ये निष्पन्न होईल तर तेवढी रक्कम सुरुवातीला तक्रारदार यांना स्वतः उपलब्ध करून द्यावी लागते. आणि हा सापळा यशस्वी झाल्यानंतर, यशस्वी कारवाई झाल्यानंतर ही रक्कम मुद्देमाल म्हणून जप्त होते. आणि विशेष म्हणजे ही जी रक्कम आहे जी तक्रारदाराला लाचेच्या स्वरूपात द्यावी लागते तेवढी रक्कम नंतर शासनाकडून 2 महिन्यांच्या आत तक्रारदाराला उपलब्ध करून देण्यात येते. एखादा भ्रष्ट लोकसेवक या सापळ्यामध्ये अडकल्यानंतर तक्रारदाराचं ज्या विभागामध्ये काम अडकलेलं आहे किंवा त्या संबंधी त्याचं काम त्या ठिकाणी प्रलंबित आहे तर अशा ठिकाणी ते प्रलंबित राहिलेलं काम त्याचं सुकर व्हावं याच्यासाठी ACB कडून त्याला काही मदत केली जाते का? हो, निश्चितच. ACB कडून संबंधित विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी असतात त्यांच्याशी संपर्क करून आणि तक्रारदाराचे काम पूर्ण होण्यासाठी तो पाठपुरावा केला जातो आणि त्याचं काम जे कायद्याच्या कक्षेत असतं ते पूर्ण केलं जातं. पुढची जी पायरी येते ती असते न्यायालयाची, कारण गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात आपल्याला तक्रारदार जो आहे तर त्याला यावं लागतं का? हा, आता गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला लगेच हजर राहण्याची आवश्यकता राहत नाही. परंतु जेव्हा न्यायालयामध्ये खटला सुरू होतो तेव्हा तो खटला सुरू झाल्यानंतर साक्ष्यकामी त्याला हजर राहणं आवश्यक असतं. बऱ्याचशा अशाही काही घटना होतात की जो काही भ्रष्ट लोकसेवक त्या सापळ्यामध्ये अडकलेला असतो तो त्या तक्रारदाराला धमकावण्याचं वगैरे असे काही प्रकार करण्याचा प्रयत्न करतो. तर अशा वेळेला ACB कडून त्यावरती काय कार्यवाही केली जाते? हा, अशी जर परिस्थिती उद्भवली की लोकसेवकाकडून तक्रारदाराला धमकावलं जाते तर याबाबत पुरावा गोळा केला जातो आणि त्या लोकसेवकाचा जामीन रद्द होण्याकरिता न्यायालयाला विनंती केली जाते आणि त्या पद्धतीने पुढची कार्यवाही केली जाते. आता आपल्या जिल्ह्याचा विचार केला तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्य सरकारचे काही कर्मचारी असतात तसेच काही केंद्र सरकारचे असतात. तर ACBच्या माध्यमातून केंद्र शासनाचे जे काही अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा कारवाई होऊ शकते का? केंद्र शासनाचे जे अधिकारी किंवा कर्मचारी आहेत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार हे CBI ला असतात. तसे ते ACB ला पण आहेत, परंतु अत्यंत अपवादात्मक अशा परिस्थितीमध्ये राज्य स्तरावरील ACB ही केंद्र शासनाच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांवर कारवाई करू शकते. आपण बऱ्याचदा शासकीय निमशासकीय जे काही कार्यालय असतात या ठिकाणी मध्यस्थ दलाल किंवा एजंट ही लोक आपण पाहतो तर त्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा लाचेची मागणी केली जाते किंवा स्वीकारली जाते. तर असे जे काही खासगी इसम असतात त्यांच्यावरती ACB कारवाई करते का? हे जे खासगी इसम असतात तर अशा खासगी इसमांवर कारवाई करता येत नाही. परंतु खासगी इसम जर सरकारी अधिकारी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तो जर दलाल,
मध्यस्थ किंवा एजंट या नात्याने तो जर पैशांची मागणी करत असेल तर त्याच्यावर देखील निश्चितपणे कारवाई केली जाते. आता आपल्या अहमदनगर एसीबी कार्यालयाचा विचार केला तर मागच्या 2 वर्षामध्ये किती असे लोकसेवक आहे की ज्यांच्यावरती ती सापळा कारवाई करण्यात आली किंवा जी काही लाच मागणीचे गुन्हे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि सगळ्यात जास्त मोठ्या रकमेची सापळा कारवाई कोणती यशस्वी झालेली आहे? सन 2021 मध्ये एकूण 35 कारवाई करण्यात आली. बरं. त्याचप्रमाणे सन 2022 मध्ये 27 जणांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत कारवाई करण्यात आली आणि 2023 मध्ये आता पावे तो 29 सापळा कारवाई आणि लाच मागणी असे एकत्रित गुन्हे दाखल आहेत. आता यामध्ये 22 एप्रिल 2022 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्या नावे 3,50,000ची लाच घेताना एका खासगी शिक्षकास रंगेहात पकडण्यात आले. ही त्यातल्या त्यात एक महत्वाची ठळक कारवाई अशी म्हणता येईल. नक्कीच. खरं तर श्रोतेहो, आपण सध्या राज्यभर दक्षता जनजागृती सप्ताह साजरा करतोय आणि 30 ऑक्टोबर पासून तर ते 5 नोव्हेंबर पर्यंत. तर जीवनामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये इमानदारीनं काम करणं जितकं आवश्यक असतं त्यासोबतच जे काही आपल्याला कायद्याचे जे काही चौकटी आहेत त्याचं सुद्धा पालन करणं आवश्यक असतं. तर लोखंडे साहेब, जाता जाता आपले जे काही श्रोते आपली ही मुलाखत ऐकतायत तर त्यांना तुम्ही दक्षता जनजागृती सप्ताहाच्या निमित्तानं काय आवाहन कराल? दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त मी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना असं आवाहन करतो की नागरिकांना त्यांचे दैनंदिन काम करताना त्यांना कोणत्याही शासकीय, निमशासकीय कार्यालयामध्ये, शैक्षणिक संस्था, सहकारी संस्था, बँका, स्थानिक स्वराज्य संस्था इत्यादी ठिकाणी कोणीही लोकसेवक लाचेची मागणी जर करत असेल तर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर येथील कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क करावा किंवा दूरध्वनी क्रमांक जो आहे, लँडलाईन आहे, 0241 24 23 677 किंवा टोल फ्री नंबर 1064 वर संपर्क करावा. तसेच सर्व शासकीय नोकर, लोकसेवक यांना देखील आम्ही आवाहन करतो की त्यांना जर कोणीही व्यक्ती त्यांचे इच्छेविरुद्ध लाच देण्याचा प्रयत्न करत असेल व त्यांना त्या व्यक्तीकडून लाच स्वीकारण्याची इच्छा नसेल तर त्यांनी देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अहमदनगर कार्यालयाशी संपर्क साधावा. नक्कीच श्रोतेहो, खरं तर खूप महत्वाचं आवाहन लोखंडे साहेबांनी आपल्याला केलं. कारण शासकीय असेल, निमशासकीय कार्यालय असतील, शैक्षणिक संस्था असतील, सहकारी संस्था असतील, बँका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत असेल किंवा नगर परिषद, नगरपालिका, या ठिकाणी आपलं वेगवेगळ्या स्वरूपाचं काम असतं आणि त्या ठिकाणी आपल्याला जर एखाद्या लोकसेवकाकडून लाचेची मागणी झाली तर लाच देणं आणि लाच घेणं हा गुन्हा आहे. त्यामुळे आपण जे काय आपल्या अहमदनगर इथलं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचं कार्यालय आहे त्यांच्याकडे 0241 24 23 677 किंवा टोल फ्री नंबर सुद्धा आहे 1064 यावरती संपर्क साधू शकता आणि त्यानंतर जो काही लोकसेवक आपल्याला त्रास देतोय किंवा पैशाची मागणी करतोय त्यावरती योग्य पद्धतीनं अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून कारवाई होऊ शकते. तर लोखंडे साहेब, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि श्रोत्यांना एवढी छान अशी माहिती दिली, यासोबतच दक्षता जनजागृती सप्ताहाबद्दल आवाहन केलं, त्याबद्दल मी आकाशवाणी अहमदनगरच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपला खूप खूप आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद. मी देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने आपले आभार मानतो की आमची माहिती आपण आकाशवाणीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातील जनतेला प्रसारित केली. याबद्दल मी देखील एसीबी तर्फे आपले पुनश्च एकदा आभार मानतो. धन्यवाद.